नमस्कार मंडळी. सांगोल्याची ही जी काही निवडणूक होती ही खरं तर ऐतिहासिक होती. नगरपालिकेच्या निवडणुकीची जी पार्श्वभूमी होती खरं तर अगदी गुंतागुंतीची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि अगदी मोठा यश जे आहे किंवा मोठं यश आपल्याला म्हणावं लागेल अशा पद्धतीचे यश अगदी बापूंनी खेचून या सांगोला शहराच्या विकासासाठी आणलेलं आहे. आणि याच अनुषंगाने बापू खरं तर आज जे काही यश तुम्ही प्राप्त केलेलं आहे याबद्दल तुमच्या भावना काय आहेत प्रथमतः सांगा. मी सुरुवातीला सांगोला शहरातील तमाम जनतेचं, आया बहिणींचं, बाळगोपाळांचं आणि वडीलधाऱ्या लोकांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. ही निवडणूक नेत्यांपेक्षा सर्वसामान्य जनतेनं स्वतःच्या हातात घेतली होती. हे प्रचाराच्या वेळी आपल्या सर्वांना दिसून येत होतं आणि हा विजय सर्वसामान्य जनतेनं प्रस्थापित, श्रीमंत आणि अहंकारी लोकांचा केलेला पराभव. यामध्ये जर बाबू बघितलं तर जे काही तुमचे उमेदवार होते हे अगदी गरीब घरातील सर्वसामान्य कार्यकर्ते आणि त्यांनी देखील हा विजय प्राप्त केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये एक दिग्गज मंडळींचा पराभव आपल्याला झालेला बघायला मिळतो. या उमेदवारांची निवड करत असताना जनतेला आणि मतदारांना आवडणारा उमेदवार या गणितानंच उमेदवारांच्या निवडी केल्या. त्याची आर्थिक परिस्थिती आमच्या शिवसेनेनं अजिबात बघितली नाही. माझे आत्ता या निवडून आलेल्या उमेदवारात 7 ते 8 उमेदवार हे आर्थिक दारिद्र्यरेषेखालील आहेत आणि अशा लोकांना जनतेने विजयी केल्याबद्दल या सांगोला तालुक्याविषयी मला प्रचंड आज अभिमान वाटतोय की माझ्या मतदारांनी आमच्या सांगोला गावानं स्वाभिमान आपला जिवंत ठेवला. पण बापू यामध्ये जर एकंदरीत बघितलं तर हा विजय खेचून आणत असताना तुमच्याबरोबर जी काही वर जी राज्याची युती आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची, परंतु सांगोल्याचं समीकरण बदललं आणि आज खरं तर ह्या दिग्गज मंडळी जी तुमच्या विरोधात जे काही राजकारण गलिच्छ स्वरूपाचं झालं ही जनतेतून देखील बोललं जातंय, परंतु ह्या गोष्टीकडे कसं बघतायत? झालेला प्रकार थोडा समन्वयानं आमच्या महायुतीत घडायला पाहिजे होता. दुर्दैवानं तो घडला नाही. परंतु जनतेची इच्छा काय आहे याची जाणीव ठेवूनच मी प्रत्येक निर्णय घेतला. मी एकूण परिस्थितीचं भान ठेवून घेतलेल्या निर्णयामुळं सांगोल्याच्या मतदारांना माझा निर्णय आवडलेला दिसतोय आणि त्याच निर्णयावर आज विजयाचा शिक्कामोर्तब झाला. तर आपल्यासोबत हे आमदार शाजीबापू पाटील होते आणि त्यांनी जी त्यांच्या भावना आहेत हा विजय कसा पद्धतीने खेचून आणला आणि येणाऱ्या काळात विकासाचा अजेंडा सांगोला शहराच्या दृष्टीने कसा असेल या खरं तर गोष्टी आपल्याशी चर्चा केलेल्या आहेत. धन्यवाद.